गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीटू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपये महिलांच्या खात्यामध्ये याच महिन्यापासून जमा होणार आहेत। यासाठी महाराष्ट्रातील रहिवासी असल्याबाबतचे अधिवास सर्टिफिकेट, कुटुंब प्रमुखाचे उत्पन्न 2.5 लाखापर्यंत उत्पन्नाचा दाखला, बँकेमध्ये महिलेचे नावे खाते, रेशन कार्डमध्ये सदर महिलेचं नाव ही कागदपत्रे गोळा करण्यासाठी पंढरपूर शहरासह ग्रामीण भागातील महिलांची झुंबड तलाठी कार्यालय, महा ई सेवा केंद्र, तहसीलदार कार्यालयात उडाली आहे। पंढरपूर शहरातील गाव कामगार तलाठी कार्यालयात अगदी सकाळी 8 वाजल्यापासून रांगा लावण्यासाठी महिलांची गर्दी झाल्याचं दिसून आले, तर 10 वाजता आले तरी तलाठी कार्यालयात आत असलेले कर्मचारी दार उघडत नाहीत, अशी ही नाराजी व्यक्त होताना दिसून आली आहे। राज्य शासनाने लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर काल 1 जुलैपासून याबाबत अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे, तर 15 जुलैपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत। राज्य शासनाने 28 जून रोजी योजनेची घोषणा केली आणि 1 जुलैपासून अर्ज दाखल करता येणार असल्याचं जाहीर केलं। त्यामुळे या योजनेचे अर्ज दाखल करण्यापासून पडताळणीपर्यंतची प्रक्रिया पार पाडण्यासाठी पुरेसे कर्मचारी उपलब्ध न केल्यास मोठा गोंधळ उडाला जाणार असल्याचं म्हटलं जात आहे। पंढरपूर तलाठी कार्यालयात विविध दाखले मिळवण्यासाठी महिलांची मोठी गर्दी झाल्याचं समजताच भाजपचे शहर अध्यक्ष विक्रम शिरसट, युवा सेनेचे शहर प्रमुख श्रीनिवास उपळकर, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत देशमुख यांनी तलाठी कार्यालयात जात अतिरिक्त कर्मचारी उपलब्ध करून महिलांना होणारा त्रास कमी करावा, तसेच पुढील काही दिवस हीच परिस्थिती कायम राहील असे चित्र असताना या ठिकाणी गर्दीचे नियोजन करण्यासाठीही व्यवस्था करण्यात यावी, पिण्याच्या पाण्याची सोय करावी आदी बाबींकडे लक्ष वेधलं। कालच्यापासून आम्ही उभा राहिलो तरी अजून आम्हाला उत्पन्नाचा दाखला काही मिळालेला नाही। काल ना इतकी गर्दी होते, गर्दीत उभा राहून आम्ही माघारी गेलो तरी अजून काय आमची दखल घेतली जात नाही। 11 वाजता 10 वाजता 8:30-9 वाजल्यापासून उभा आहे। आम्ही सकाळी 7 वाजल्यापासून इथं येऊन थांबलेलो आहे। चहा नाही, पाणी नाही, काय नाही। आता कार्यालय उघडलेलं आहे। आणखी कोण चहा नाही, पाणी नाही आलं। काल येऊन महागारी गेलो आणि आज मी बसलं बारीला। बसून इथं उभा आहे तरी पण कार्यालय अजून उघडलेलं नव्हतं। काही नियोजन नाही, ओळीचं काही नियोजन नाही, काही नाही, नुसते सगळे उभारलेले आहेत आणि घरात आतमध्येच बसलेले शासकीय अधिकारी, कोण सुद्धा नाही आलेला अजून। 8 वाजल्यापासून नाही आम्ही इथे। लाडकी बहीण योजना उत्पन्नाचा दाखला त्याच्यासाठी थांबलेला आहे। पावसाळी अधिवेशनामध्ये विधान भवनामध्ये जे मुख्यमंत्री लाडली बहीण ही योजना लागू केली, त्याच अनुषंगाने सर्व महाराष्ट्रात या योजनेला अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळत असून आज आपण बघत आहे की पंढरपूर तलाठी कार्यालय येथे उत्पन्नाच्या दाखल्यासाठी अनेक महिला वर्ग असतील, पुरुष असतील, बांधव यांची मोठ्या प्रमाणात गर्दी पडलेली आहे। आम्ही तरी प्रांत अधिकारी असतील, तहसीलदार असतील यांना एक विनंती केलेली आहे की ही गर्दी पाहता नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून इथे तात्काळ 1, 2, 3 वेगवेगळ्या ठिकाणी एअर सेंटर राबवावे व होणाऱ्या या जे नागरिकांची गैरसोय होणार आहे ती टाळावी। आणि दुसरी एक गोष्ट अशी की आम्ही DCM साहेब असतील किंवा CM साहेब असतील यांना एक मागणी करणार आहे की ही योजनेची पूर्तता 15 दिवसाची केलेली असून ह्याचे डॉक्युमेंट कागदपत्र सादर करण्याची मुदत 1
महिन्यावरती करावी अशी आम्ही DCM CM साहेबांकडे मागणी करणार आहे. राजाराम उपळकर, युवासेना शहरप्रमुख, पंढरपूर शहर. महाराष्ट्र शासनानं नुकतीच लाडली बहीण योजना या अनुषंगानं महिला वर्गांसाठी सुरू केली आहे. पंढरपूर शहरात आज आषाढी वारी आज 15 दिवसावर येऊन ठेपलेली आहे आणि आषाढी वारीच्या कार्यकाळामध्ये या शासनाचे जे काय प्रतिनिधित्व करणारे प्रशासक आहेत ते सगळे यात्रा कालावधीमध्ये अडकलेले आहेत आणि त्याचबरोबर आज ही योजना इथं आली आहे आणि योजनेची कागदपत्र काढण्यासाठी महिला वर्ग, माता भगिनी आज रस्त्यावरती उतरून या ठिकाणी आज दाखल झाले आहेत की आमच्या उत्पन्न दाखले काढायचे आहेत. आणि या लाडली योजनेमध्ये डोमेसाईल जे महाराष्ट्राचा रहिवासी दाखला हा काढण्यासाठी जो नियम हे केला आहे सरकारने, तो नियम कमी करावा, एक निकष कमी करावा आणि बाकीच्या कागदपत्रांची पूर्तता करून महिला वर्गाला या सरकारनं दिलासा द्यावा हे असे आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो. आज मोठ्या प्रमाणात गर्दी पडली आहे आणि आज विक्रम मेंबर असतील त्यांच्यासोबत आज आम्ही सगळे सामाजिक कार्यकर्ते सोबत येऊन आज या ठिकाणी तलाठी कार्यालयाला भेट दिली. प्रचंड असा गोंधळ या ठिकाणी सुरू आहे. तर तलाठी कार्यालयामध्ये कमीत कमी 3 ते 4 सेक्शन करावं, का तर पंढरपूरची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्याचबरोबर बाकीचे काय गोष्टी त्यांना कागदपत्राची पूर्तता लागणार आहे. यासाठी पण वेळेचा जो 15 तारीख दिली आहे 15 जुलै, तर ती 15 जुलै नसता ही वाढवून द्यावी, कमीत कमी 2 महिने करावी अशी या ठिकाणी आम्ही मागणी करत आहोत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी लाडली बहीण योजना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ही स्कीम राबवू केली. महाराष्ट्रातली पहिली ऐतिहासिक घटना ही खूप चांगली आहे गोरगरिबांसाठी, त्याचं आम्ही अभिनंदन करतो. मी समाजसेवक चंद्रकांत जाधव, क्रांतीचौक, पंढरपूर. परंतु पंढरपुरामध्ये 10 दिवसावर आषाढी वारी येऊन ठेपलेली आहे आणि ह्या आषाढी वारीमध्ये ही जी योजनेचा लाभ घेतात ती खूप गोरगरीब आहेत आणि त्या 10 दिवसांमध्ये त्यांना कमवण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करत असतात आणि त्यामुळं त्यांना हा दाखल्याला वेळ भेटत नाही आणि नेमका त्या पिरियडमध्येच कालावधी कमी आहे. तरी याचा 2 महिन्याचा कालावधी आणि पंढरपुरात 17 प्रभाग आहेत, तर प्रत्येक प्रभागात हंगामी तलाठी म्हणून कामगार नेमावत आणि प्रत्येक प्रभागामध्ये त्यांना दाखले दिले जावेत अशी मी शासनाला विनंती करत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.